आता एकच सांगतो की या भजनाचा आपल्याला प्रसार सर्वसामान्य माणसापर्यंत कसा करता येईल. मन रामी रंगले अवघे बरची रामे, पण तो कॉफी राग आम्हाला नाही येत ना. मग आम्हाला जो येतो त्या रागामध्ये आम्ही आता आमचे अभंग बसवायला पाहिजे. म्हणजे ज्याला राग येत नाही, ज्याला काय समजत नाही, तो देखील भजनाला बसला पाहिजे. तर आपली भजन परंपरा टिकेल. त्यात आपली भजन परंपरा मर्यादित राहील. वयाची मर्यादा नको, रागाची मर्यादा नको. आणि हे काम कोणी केलं? गजानन बुवांनी केलं. अरे बस 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 इथे बोल. सुवर्ण आणि परिमळ बोल. तू बोलायला हळूहळू तो अभंग गायला लागला. आणि घडले. मला एक सांगायचं आहे की आपली भजन परंपरा खुंटीत राहता कामा नये, वाढली पाहिजे. त्याचा आपण विचार करू. बाबा कसं भजन वाढेल? काय पुष्कळ सोबत भजन मंडळाला आता उतरची कला लागलेली आहे.